पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नंदुरबार तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान। डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नुकसानीची केली पाहणी। नंदुरबार तालुक्यात 2 दिवस चाललेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सोमवारी सकाळपासूनच माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तालुक्यातील विविध नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी सुरू केली। मुसळधार पावसात केळी, पपई, कापूस, मिरची, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले। चौपाडे, वावत, रणाडे, होड, कोपरली, ओसरली या शिवारात नुकसानीची पाहणी करण्यात आली। या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान गंभीर असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे एकूण कमाईवरही मोठा परिणाम झालाय। पाहणी दरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोडी, कोपरली सरपंच विनोद वानखेडे, रजाडे सरपंच राजू मराठे, कंढरे उपसरपंच लोटन पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते। डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनाम्याचे निर्देश दिले आणि शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक ती कारवाई त्वरित करण्याची मागणी केली। यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली। तहसीलदार प्रदीप पवार, गट विकास अधिकारी अनिल बिराडे, तालुका कृषी अधिकारी एस राजपूत, मंडळ कृषी अधिकारी वसंत वडवी, सहाय्यक कृषी अधिकारी उत्सव पाटील आणि ग्रामसेवक तलाटी यांना आदेश देण्यात आले। ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। काल आणि परवा 2 दिवस अतिवृष्टी, वादळ वारा मोठ्या प्रमाणामध्ये नंदुरबार मतदारसंघामध्ये झाला आणि ते झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं, पपईचं, कापसाचं, मिरचीचं, टमाट्याचं असे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे। जवळजवळ नंदुरबार तालुक्यामध्ये 400 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे। सध्या पंचनामे ते करतायत आणि हातातोंडाशी आलेला घास हा निघून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान सोसणं शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलं आहे। म्हणून शेतकऱ्यांची विनंती आहे की आमचं जे नुकसान झालं आहे त्याची लवकर आम्हाला मदत करावी आणि या पुढच्या काळामध्ये जे संकट नेहमी येतं आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या अशा पद्धतीची विनंती सर्व शेतकरी बांधवांनी केलेली आहे। त्या अनुषंगानं या 2 दिवसामध्ये या भागातल्या नुकसानीचं पंचनामे करतायत आणि हे पंचनामे झाल्याबरोबर लगेच आम्ही पुन्हा सांगितलं आहे तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, ॲग्रिकल्चरचे असतील यांना आणि त्याचबरोबर ग्रामसेवकांना आणि तलाठ्यांना आणि ॲग्रिकल्चर असिस्टंट यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही सर्वे केल्यानंतर त्या गावाच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायतीवर लावून दवंडी द्या की अजून कोणी सुटून गेलं आहे का आणि सुटून गेलं असेल तर त्याचंही 2 दिवसामध्ये शेत बघून पंचनामे करून अंतिम करून लवकरात लवकर शासनाला पाठवायचं मदतीसाठी आणि त्या पद्धतीचे आम्ही निर्देश दिलेले आहे। माझी अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत हे सर्व पंचनामे होतील। पंचनामे झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्या गावांच्या ग्रामपंचायतच्या गावाच्या नोटीस बोर्डवर लावून दवंडी देऊन दुसऱ्या दिवशी ज्यांचं अजून कोणाचं राहिलं आहे का हे बघून त्याच दिवशी त्यांचे राहिलेल्यांचं करून आपण त्यांना लवकर या ठिकाणी मदत कशी करता येईल या दृष्टीने आम्ही आदेश दिलेले आहेत।